खासदारांवरती आज टीका होते. खासदारांनी मीटिंग घेतली कशासाठी की बाबा कार्यकर्त्यांना धीर द्यावा. आपण 2 पावलं मागं जाऊ म्हणून आलेलो आहोत, पण पुढं जात असताना आपण 2 पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला. परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे. 50 पावलं पडून देखील पाय वरती गेले राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला शोधण्यासाठी. पालकमंत्र्याचा विषय तर आहे सर, पण अध्यक्षावर तुम्ही भाष्य करता. तेच सांगणार ना, त्याच्यावरतीच येतो त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली. मला पालकमंत्र्यांबद्दल तर हे करायचंच आहे, पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटी खतखत बाहेर का आली नाही? काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले. एकटी सुमन जाधवनी फक्त स्टेटमेंट दिलं याच्यावरती, बाकी कोणीच स्टेटमेंट दिलं नाही. अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तोडून पडलं पाहिजे. त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं एका भगिनीला. या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं? माझा त्यांना सवाल आहे. अशा पद्धतीने बोलतात. तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे. आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही दिवस नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. सोलापुर की हर बड़ी खबर हिंदी में अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए.